तर पहलगाममध्ये नेमकं काय काय घडलं त्यावरती एक नजर टाकूया। जम्मू काश्मीरमध्ये सध्या पर्यटनाचा मोसम सुरू आहे। बरेच जण येत आहेत तिथे फिरण्यासाठी। काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती आणि त्याच दरम्यान घडलेला हा सगळा नरसंहार। तर पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व 27 पर्यटकांचे मृतदेह हे काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये आणण्यात आलेले आहेत। गृहमंत्री अमित शहा आज सकाळी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची शक्यता आहे। तर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी गृहमंत्री हे उच्चस्तरीय सुरक्षा बैठक देखील घेण्याची शक्यता आहे। तर ही दृश्य आपण तिकडची बघतोय। आता संपूर्ण अलर्ट तिकडे घोषित करण्यात आलेला आहे। संपूर्ण सैन्य तिथं तैनात आहे आणि आता जम्मू पूर्णपणे आज बंद आहे। या कालच्या हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून असेल किंवा बाकीचं सैन्य तिथं अलर्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीची बैठक देखील सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये बरेचसे महत्त्वाचे निर्णय होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतामध्ये तातडीनं दाखल झाले आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली आहे। तर ही बैठक ही विमानतळावरती सुरू आहे। अगदी काही क्षणापूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये दाखल झाल्याची दृश्य बघितली आणि त्यानंतर लगेचच विमानतळावरतीच केंद्रीय समितीची ही बैठक सध्या सुरू आहे। नेमकं यामध्ये भारत काय भूमिका घेणार याकडेच आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे। या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पंतप्रधान भारतात आले, लगेचच बैठकीला सुरुवात झाली आहे, काय माहिती? बरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल होताच त्यांनी तात्काळ भारताचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत डोवाल आणि सोबतच जर बघितलं केंद्रीय परराष्ट्र मंत्री जे आहेत जयशंकर आणि सोबतच याशिवाय इतरही अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सध्या पहलगाम आणि काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे त्यावरती एक अत्यंत महत्त्वाची ब्रीफिंग घेतली। ब्रीफिंग बैठकीमध्ये असं म्हणता येईल की संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि त्या बैठकीमध्ये सोबतच कशा प्रकारची तयारी भारत सरकारची आहे आणि कशा पद्धतीनं सर्व पर्यटकांना आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेले पर्यटक आहे आणि स्थानिक नागरिक आहे यांना कशी मदत देता येईल यासाठी देखील माहिती जाणून घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे। होऊ शकतं पण जेव्हा केंद्रीय गृहमंत्री भारतात जेव्हा दिल्लीत परततील तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक असेल। पण सध्या त्यांनी पहलगाम मधल्या परिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणून घेतली। जसे दिल्ली विमानतळ उतरतात त्यांनी त्यासोबत अजित डोवाल जे सुरक्षा सल्लागार आहेत, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर बघितलं तर महत्वाचं म्हणजे जो हल्ला झालेला आहे दहशतवादी हल्ला, या दहशतवादी हल्ल्याची जगभरातून जे पडसाद निर्माण झालेले आहेत, जगभरात पडसाद उमटलेले आहेत, त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बिलकुल प्रशांत, आणि या बैठकीतलीच काही दृश्य आपण बघतोय। विमानतळावरतीच या बैठकीला तातडीनं सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित। त्यासोबत पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व 27 पर्यटकांचे मृतदेह हे काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये आणण्यात आलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील जम्मू काश्मीरमध्ये आहेत आणि आज ते दिवंगतांना श्रद्धांजली वाहून दिल्लीला परतण्यापूर्वी गृहमंत्री उच्चस्तरीय सुरक्षा बैठक देखील घेण्याची शक्यता आहे। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळावरतीच बैठकीला सुरुवात झाली आहे, त्याची ही दृश्य। अवघ्या देशासाठी कालचा मंगळवारचा दिवस हा काळा दिवस ठरला, कारण जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसनरमध्ये गोळीबार केला। दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये 27हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर 13हून अधिक जण जखमी झालेत। मृतांमध्ये 2 सरकारी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। विनय नरवाल या नौदलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय, तर या गोळीबारात आयबी अधिकारी मनीष राजन यांचा देखील मृत्यू झालाय। नरवाल हे आपल्या कुटुंबासोबत सहलीसाठी गेले होते आणि यावेळी त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला। तर नेव्ही ऑफिसर विनय नरवाल हे कोचीमध्ये कार्यरत होते। नुकताच 16 एप्रिल रोजी त्यांचा विवाह झाला होता। विनय नरवाल हनीमूनसाठी गेले असता त्यांच्यावरती काळानं घाला घातलाय। तर हे 2 फोटो आपण ज्यांचे बघतोय
ते अधिकारी आणि त्यांचा देखील या गोळीबारामध्ये मृत्यू झालाय. ज्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 27 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झालाय त्यामध्ये 2 सरकारी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. विनय नरवाल या नौदलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर IB अधिकारी मनीष राजन यांचाही गोळीबारात मृत्यू झालाय. दोघेही आपल्या कुटुंबासोबत सहलीसाठी इथे आलेले होते. त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांच्यावरती गोळीबार झाला. विनय नरवाल हे कोचीमध्ये कार्यरत होते आणि अगदीच 16 एप्रिल रोजी त्यांचा विवाह झालेला होता. विनय नरवाल हे हनीमूनसाठी आले होते. त्यांच्या पत्नीवर आणि अर्थात त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर दुसरीकडे मनीष राजन हे देखील आपल्या कुटुंबासोबत जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले असताना त्यांच्यावर देखील त्यांच्या घरच्यांच्या समोरच गोळीबार